शेवगावला हिंदू जन आक्रोश मोर्चा, धर्मांतरणाचा प्रयत्न करणाऱ्यास फाशीची मागणी। अल्पवयीन मुलीला धर्मांतरण करून लग्नासाठी दबाव टाकल्यानं तिनं आत्महत्या केली। या घटनेच्या निषेधार्थ आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सकल हिंदू समाज शेवगावच्या वतीनं बुधवारी हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते क्रांती चौक दरम्यान निघालेल्या या मोर्चामध्ये हजारो हिंदू सहभागी झाले होते। आमदार संग्राम जगताप म्हणाले की ज्या जिहादी प्रवृत्तीमुळे मुलीला जीव गमवावा लागला त्या मुख्य आरोपीला तर शिक्षा होईलच, पण या गुन्ह्यात पडद्यामागून त्याला साथ देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांची नावं शोधून त्यांना शेवगावमधून कायमचा हद्दपार करा। अशा प्रवृत्तींना या मातीत राहण्याचा अधिकार नाही। आमदार मोनिका राजळे म्हणाले की पीडित चिमुकलीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपीला केवळ सामान्य शिक्षा न होता थेट फाशीची शिक्षा झाली पाहिजे। लव जिहाद आणि धर्मांतर विरोधातील हा लढा केवळ या मोर्चापुरता मर्यादित नसून तो पुढेही असाच चालू राहील। तसंच शेवगाव परिसरातील अवैध गुटखा विक्री आणि इतर बेकायदेशीर धंदे जे या समाजकंटकाकडून चालवले जातात त्यावर प्रशासनानं तात्काळ पूर्णपणे बंदी घालावी। सागर बेग म्हणाले की राष्ट्रीय श्रीराम संघटनेच्या वतीनं पीडित कुटुंबाला आधार म्हणून 51,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली। तसंच सकल हिंदू समाज आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांमार्फत पीडित कुटुंबाला किराणा सामग्री घरपोच देऊन मदत सुरू करण्यात आली आहे। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।